5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। या संदर्भातील माहिती आता समोर येते। फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर येते। 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। 3 किंवा 2 डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे आणि या संदर्भातील माहिती आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। या संदर्भातील माहिती समोर येते। फडणवीसच 5 तारखेला शपथ घेणार आहेत। या संदर्भातील माहिती देखील कालच समोर आलेली होती। अगदी बरोबर आहे प्रथमेश, आपण कालच सर्वात आधी बातमी दिली होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती 5 डिसेंबरला घेणार आहेत। आता आपल्याला वेळ देखील समजलेली आहे। दुपारी 1 वाजता खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो आझाद मैदान येथे होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता भाजपकडून तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आमदारांशी पीसीद्वारे संवाद साधलेला आहे आणि 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना दिल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याचसोबत भाजप आमदारांची 2 किंवा 3 तारीखला जी आहे ती बैठक होण्याची शक्यता आहे आणि भाजपचे निरीक्षक खरं तर दिल्लीतून या बैठकीला येणार आहेत आणि हे निरीक्षक जे आहेत ते भाजपचा विधिमंडळ नेता जो आहे तो ठरवला जाणार। अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड होईल अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। त्यांची निवड झाल्यानंतर खरं तर 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता जो आहे तो शपथविधी होणार असल्याचं आपल्याला कळतंय। आपण जर बघितलं असेल तर मागील निकाल लागल्यापासून नव्या सरकारचा शपथविधी कधी होईल अनेक तारखा ज्या आहेत ते समोर येत होत्या, मात्र काल पुढारी न्यूजनेच एक तारीख दिली होती की 5 डिसेंबरला। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकर जी, 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल असं कळतंय, मात्र मुख्यमंत्र्यांचं नाव अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे। मला वाटतं मी त्या ठिकाणी ऐकतोय की 5 तारखेला शपथविधी आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे। याबाबत रीतसर घोषणा त्या ठिकाणी पक्ष किंवा सरकारकडून ते निश्चितपणे होईल। आणि एक खरं आहे की भारतीय जनता पार्टीचा गटनेता अजून निवडायचा त्या ठिकाणी बाकी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांनी निवडला, अजितदादांना शिंदे साहेबांच्या पक्षाने शिवसेनेनं त्यांना निवडलंय आणि त्यामुळे शपथविधीच्या अगोदर पक्षाचा गटनेता निवडणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे लवकरच आमचं दिल्लीतलं त्या ठिकाणचे निरीक्षक येतील आणि आमच्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत तशा प्रकारचा गटनेत्याचा निर्णय होईल अशा प्रकारची शक्यता आहे, अपेक्षा आहे। कारण शेवटी सरकार स्थापन होत असताना जर 5 तारखेला होणार असेल तर त्यापूर्वी गटनेता निवडून साऱ्या प्रक्रिया पार पाडण्याची निश्चितच आवश्यकता आहे। नक्कीच दरेकरजी, मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर किती मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे त्या दिवशी आणि तुमच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची काही शक्यता आहे का? हा विषय आमच्या नेतृत्वाशी संबंधित आहे। केंद्रीय आमचे नेते अमितभाई शाह यांनी या संदर्भात दिशादर्शन केलेलं असणार, कारण तिन्ही पक्षाचे नेते अमितभाईंना त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यामुळे तिन्ही पक्षाचे महाराष्ट्रातले नेते एकत्रितपणे जागा वाटप किंवा पोर्टफोलिओ असेल, कोणी बनावं कोणी बनू नये या संदर्भात आमच्या इच्छेला महत्व नसतं, पक्षाची गरज आणि त्या ठिकाणी असणारी क्षमता यावर तेथे पक्ष त्या ठिकाणी निर्णय घेत असतात। आमचे त्या ठिकाणचे निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल आणि ते जबाबदारी देत असतात। नक्कीच केंद्रीय नेतृत्व मंत्र्यांसंदर्भात किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात निर्णय घेईल असं म्हणताय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।